नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत. मला माझ्या वडिलांबद्दल नेहमी हेच वाटते. मी लहानपणापासून पुस्तकांमध्ये वाढलो. मी लहानपणी एवढे ग्रंथ कसे वाचले याचे कित्येकांना नवल वाटते, पण यात माझे मोठेपण काहीच नाही. आमच्या वडिलांना पुस्तकांची फार आवड होती. विविध विषयांवरची चांगली चांगली पुस्तके घरामध्ये हाताशी उपलब्ध होती. ती मी वाचत गेलो, वाचतच राहिलो आणि त्याने मी घडलो. आज वडिलांचं स्मरण झालं की अंतःकरण कृतज्ञतेने भरून येतं. आपल्या पूर्वजांनी अशा काही प्रकारचे काही पेरलेले असते की त्याबद्दल कृतज्ञता जागृत होते. आपल्या पुढल्या पिढ्या आपण गेल्यानंतर आपल्याबद्दल काय विचार करतील, काय बोलतील याचा एखाद्या दिवशी विचार करा. आमचे बाबानं दिवसभर दुकानाच्या कट्ट्यावर बसलेले असायचे. त्यांनी विडी कधी सोडली नाही. अखंड अग्निहोत्र पाळलं असंच बोलतील ना. म्हणून आपल्या घरांमध्ये सद्विचारांचा संग्रह करा. उत्तम ग्रंथासारखे सन्मित्र नाही. माय नेव्हर फेलिंग फ्रेंड्स आर दे विथ whom आय कन्व्हर्स डे बाय डे. सत्संगाची महती ऐकतो. जगातल्या कुठल्याही व्यक्तीकडे जाऊन सत्संग करण्यापेक्षा ग्रंथांचा सत्संग हा अधिक सरळ आहे. आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा तो ग्रंथ काढता येतो. उघडलं की विवेकानंदांशी बोलायला सुरुवात करता येते. रात्री 2:30 वाजता जाग आली, आता सत्संगाला कुठे जाऊ? पुस्तक काढलं, रामकृष्ण वचनामृत वाचत बसलो. त्यांचं दिव्य जीवन पाहिलं. बरं, पुस्तक हवे तेव्हा ते बंदही करता येते. माझे एक प्राध्यापक मित्र आहेत. ते घरी येतात, वाचत बसतात. एकदा त्यांची बायको त्यांच्यावर खेकसली. ती म्हणाली, तुम्ही येता आणि त्या पुस्तकात डोकं खुपसता. तुम्हाला माझ्याशी बोलावंसं का वाटत नाही? माझं काही ऐकून घ्यायला तुम्हाला अडचण वाटते का? त्यांनी शांतपणाने उत्तर दिलं, पुस्तकात आणि तुझ्यात फक्त एकच अंतर आहे. पुस्तक मला हवं तेव्हा बंद करता येतं. तुझ्याशी बोलायला बसलो की तुला थांबवता येत नाही. ग्रंथांच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की घरामध्ये ग्रंथांचा संग्रह असावा. पण नुसते मोठमोठाले ग्रंथ आणून ठेवू नका. एवढी मोठी ज्ञानेश्वरी, एवढी मोठी गाथा, एवढा मोठा दासबोध, खूप मोठे एकनाथी भागवत असं आणून ठेवले तर ते ग्रंथ आदरणीय असतात, पूजनीय असतात, वाचनीय पण असतात. पण वाचले जात नाहीत. कारण त्यांचा आकार बघून धडकी भरते. हातात घेताना विचार येतो, हे वाचायला मला कधी वेळ मिळणार? मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमच्या घरात जाडजूड ग्रंथांपैकी किती ग्रंथ तुम्ही वाचले आहेत? म्हणून नवीन पिढीच्या दृष्टीने छोटे ग्रंथ आणावे, सोपे ग्रंथ आणावे. जपानमध्ये एक म्हण आहे, मला ती खूप आवडली. मिस अ मील बट बाय अ बुक. आपल्याकडे पुरेसे पैसे नसतील तर काय करावे? जेवण विकत घ्यावे की पुस्तक विकत घ्यावे? एक वेळ जेवण सोडून द्या, पण पुस्तक विकत घ्या. एक वेळच्या जेवणाच्या त्यागाने फारसं काही बिघडत नाही. पण एक ग्रंथ घरात आला की पिढ्यानपिढ्या सद्विचार देत राहतो, सद्विचारांची भूक भागवतो. आणि म्हणून आपण ग्रंथसंग्रह केला नसेल तर आपल्या पुढच्या पिढी पुढे मान वर करून बोलण्याचा आपला अधिकार राहत नाही. संत वाङ्मय सर्वश्रेष्ठ वाङ्मय, जीवनाचं सोनं करणारं, सर्वसमावेशक, कोणाचाही कधीच विरोध न करणारं, कुठल्याही एखाद्या आचार पद्धतीचा आग्रह न धरणारं असं शुद्ध वाङ्मय. या संत वाङ्मयाचा संग्रह घराघरात असावा. ग्रंथालयातून पुस्तक आणून वाचण्याइतका वेळ, उत्साह आपल्याकडे नसतो. म्हणून एक छोटेखानी व्यवस्थित वाचनालय घरातल्या घरात केले पाहिजे. त्याचा फार मोठा लाभ वर्षानुवर्ष होत राहील. तो तुम्ही आपल्या जीवनामध्ये बघाल. आपल्या जीवनाची अयोध्या करायची की लंका करायची? मिथिला विदेह नगर आहे. जनकपुरात सगळे आत्मज्ञानाची चर्चा करणारे. तिथे आत्मज्ञानाची चर्चा असली, युद्धाची मर्दुंकी नाही. फार आत्मज्ञानाची चर्चा करणारे लोक बलवान आणि संघटित नसतील तर धर्म बुडतो. पुरुषार्थी लोकांचा धर्म तरतो. आपले ज्ञानेश्वर माऊली, आपली भगवद्गीता, आपले भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण यांचे महत्त्व जगाला पटवण्याचा आपण कितीही प्रयत्न केला. हातात बायबल घेऊन ख्रिश्चन मिशनरी आले आणि ते जगभर पसरले. किती किती ठिकाणी त्यांनी किती किती कामं केली, धर्मांतरे घडवली. हा त्यांचा पुरुषार्थ आहे. त्यांनी त्यांचे काम केले. त्यांनी तुमच्या देशातील लोकांना बाटवले आणि तुम्ही बाटव दिलं. हे तुम्हाला नामुष्कीच आहे. त्यांनी त्यांचं काम केलं, त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. आपण केलं नाही हा आपला दोष आहे. आपण फक्त गीता वाचत राहिलो, माळा जपत राहिलो.
जनकपुरामध्ये नुसते आत्मज्ञान, एकांतात बसा, जप करा, गीता वाचा, आरती करा, प्रसाद खा, घरी जा. एवढे केल्याने धर्म टिकत नाही. हे आवश्यकच आहे, यात वाईट काहीच नाही. पण ज्याप्रमाणे हे केले पाहिजे त्याचप्रमाणे समाजात बलाची उपासना वाढवली पाहिजे. हे काम समर्थांनी केले. त्यांनी गावोगावी हनुमंतांची मंदिरे उभी केली. लंकेमध्ये नुसता चंगळवाद आहे, तर मिथिलेमध्ये निव्वळ आत्मज्ञानाची चर्चा आहे. मात्र अयोध्या ही धर्मनगरी आहे, कर्मनगरी आहे. अयोध्येत आत्मज्ञानाची चर्चा आहे, पण त्याचबरोबर समाजात निर्माण झालेल्या समस्यांसाठी माझ्या परिवाराने काहीतरी करावे, ही अयोध्येची भूमिका आहे. लंकेत फक्त देहवाद आहे, तर मिथिलेत विदेहवाद आहे. ह्या दोघांचे संतुलन अयोध्येमध्ये. अयोध्येमध्ये धर्म आहे, धर्मामध्ये दोघांचे संतुलन आहे. धर्म हा स्वतंत्र पुरुषार्थ आहे. धर्म आणि मोक्ष एक नाहीत. धर्मामध्ये समाजाचा विचार आहे, परिवाराचा विचार आहे, माझ्या स्वतःच्या ऐहिक उन्नतीचा विचार आहे. मोक्षात हे सगळे विचार नाहीत. हे सगळं ओलांडल्यानंतर मोक्षाची गोष्ट आहे. धर्म ऐहिक आणि पारलौकिक या दोन्हीची सांगड घालणारा विचार आहे. म्हणून कथा विसर्जित झाल्यानंतर आपापल्या घरांमध्ये अयोध्या नगरीचे वातावरण प्रतिबिंबित व्हावे, ही खरी अपेक्षा आहे. रामकथेचा तो खरा लाभ आहे. माझ्या घरात धर्माचा आणि संस्कारांचा विचार झाला पाहिजे. ज्या ठिकाणी संस्कार वर्गाचे उपक्रम चालत असतील त्या ठिकाणी आपली मुले जर जात नसतील तर आपण स्वतःला करंट समजलं पाहिजे. आग्रहाने आपल्या मुलांना संस्कार वर्गात पाठवले पाहिजे. जे अशा पवित्र संस्कारांपासून आपल्या मुलांना अजून वंचित ठेवतात त्यांनी थोडं अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे. आपल्या घरांमध्ये अयोध्येचे वातावरण व्हावे. आपल्या मुलावर रामत्वाचे संस्कार व्हावे. चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. आपल्या घरातल्या मुलाला राम बनवायचे असेल तर हा मार्ग आहे. रावणच करायचे असेल तर लंकेचा मार्ग आहे. भगवंताचे स्मरण हा या संपूर्ण धार्मिक संस्कार संपन्न वातावरणाचा केंद्रबिंदू आहे. म्हणून देवाला विसरू नकोस, अशी सूचना त्या लंकिनीने हनुमंताला दिली. हनुमंताचा लंकेत प्रवेश. लंकिनीने हनुमंताला क्षणभर सुद्धा भगवंताला विसरू नकोस ही योग्य सूचना दिली. कारण लंकेमध्ये केवळ भोगांचा थयथयाट होता. लंकेतील वातावरण कुठेही स्खलित करणारेच होते. लंकेत 3 गोष्टींची चंगळ होती. तरुणी, तरुण, वारुणी, बिर्याणी. खा, प्या आणि मजा करा. लंका म्हणजे रमा आणि रमी. हनुमंतांनी लंकेत प्रवेश केला. ती रात्रीची वेळ होती. हनुमंतांना आश्चर्य या गोष्टीचे वाटू लागले. मध्यरात्रीची वेळ असून लोक जागे कसे? दुकाने उघडी कशी? आपल्याकडे लोक तर रात्री झोपतात. लंकेतील लोकांना निशाचर का म्हणतात? हे हनुमंतांच्या लक्षात आले. मध्यरात्री लोक क्लबात बसलेत, नाचगाणी चालू आहेत, हॉटेल पानपट्ट्या उघड्या आहेत, लोक खात आहेत, पित आहेत. अनेक शहरात मी पाहिले. अलीकडे एक फॅशन निघाली. रात्री 12:30 वाजता नवरा बायको कुठेतरी भेळ आईस्क्रीम खायला जातात. ही काय खायची वेळ? हे सगळे प्रकार करणारे लोक स्वतःला फार बुद्धिमान आणि बुद्धिनिष्ठ समजतात. आरोग्यशास्त्राच्या कोणत्या ग्रंथात मध्यरात्री खा लिहिलंय? हे लोक बुद्धिनिष्ठ आहेत की निसटलेल्या बुद्धीचे आहेत? तुम्हाला काय करायचे ते करा, पण कृपा करून बुद्धिनिष्ठेचा आव तरी आणू नका. माणसाला वाटेल तसं वागायची चटक लागली आहे. पुन्हा त्या वागण्याला तत्त्वज्ञानाचा मुलामा कसा लावायचा? काय तर म्हणे विज्ञान युग आहे. अरे भल्या माणसा, विज्ञान कशाशी खातात हे ठाऊक आहे का? कधी वैज्ञानिक पद्धतीने विचार करा. त्यालाही मी तयार आहे. कुठेही खाणे, काहीही खाणे, केव्हाही खाणे हे कोणत्या आरोग्यशास्त्रात बसतं? बायकोला स्वयंपाकाचा कंटाळा येतो, नवऱ्यापुढचे तिच्यापुढे चालत नाही. हनुमंतांनी लंकेची तऱ्हा पाहिली. त्यांच्या लक्षात आले जरा वातावरण वेगळेच आहे. हे पाहण्याची हनुमंताला सवय नव्हती. हनुमंत त्या एकेका पानगृहातून क्लबातून हिंडत राहतात. आता त्यांनी जरा साधारण रूप धारण केले. लोकांमध्ये मिसळतात, लोकांकडे बघतात. हनुमंतांची एक अपेक्षा आहे की राज्यकर्त्याने एका परस्त्रीचे अपहरण केले. कुठेतरी चर्चा असेल, लोकांचा क्षोभ झाला असेल, वाईट वाटले असेल, पण कुठेही सीतेची चर्चा नव्हती. लंकेतील लोकांची प्रवृत्ती हनुमंतांच्या लक्षात आली. लोकांना असं वाटतंय की सीतेचे अपहरण हा रावणाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
हनुमंतांनी मनाशी खुणगाठ बांधली की लंकेचा शासक अशा प्रकारे एका परस्त्रीला घेऊन येतो आणि लोक आपल्या खाण्यापिण्यात मग्न आहेत. कुणाला गम ना पस्तावा. लोकांना असे वाटते की रावणाने आमच्याकरता रस्ते तयार केले, आपल्या इमारती बांधून दिल्या, टॅक्स कमी केला, महागाई अजिबात नाही, खाण्यापिण्याची चंगळ आहे, सुबत्ता आहे. आमच्या राजाने आम्हाला एवढं दिलं, आता त्याने वाटेल ते करावं. तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हनुमंतांची ही धारणा नाही. त्यांनी मनाला एक गोष्ट लावून घेतली. लोकांना जो रावणाचा वैयक्तिक प्रश्न वाटतो तो मी लंकेचा सार्वजनिक प्रश्न बनवून सोडेन. हनुमान फक्त निरीक्षण करीत आहेत. ते सर्वत्र जात आहेत, पण कुठेही जानकीबद्दल चर्चा नाही. याचं त्यांना वाईट वाटलं. हनुमंतांनी शेवटी वानर रूप घेतलं आणि रावणाच्या महालात पोचले. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीरामचंद्रार्पणमस्तु.